हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर तालुक्यात घडलेल्या भीषण अपघातात जळगावमधल्या लक्ष्मी विराणी यांचं निधन झालं। या अपघातामुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त होते। सलग दुसऱ्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होतीये। रायगडमध्ये माणगाव ते इंदापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। माणगावमधील अरुंद रस्ता चालकांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरतोय। ऐरोलीचा महागणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। मंडळाचं यंदाचं दुसरं वर्ष। यावर्षी सुद्धा दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती बसवण्यात आली। हुबेहूब दगडूशेठ गणपतीची मूर्ती बसवल्यामुळे ज्यांना पुण्याला जाणं शक्य नाहीये अशा भक्तांना प्रति दगडूशेठ गणपतीचं दर्शन या माध्यमातून होतंय। नवी मुंबईमधील अष्टविनायक मित्रमंडळाच्या गणरायाचं यावर्षी 26वं वर्ष आहे। दिघ्याचा राजा म्हणून ओळखलेल्या बाप्पाची ओळख आहे, तर भक्तगणांची बाप्पाला भेटायला गर्दी दिसते। नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये राहणाऱ्या ओंकार गोडसेकडून लाडक्या बाप्पासाठी तिरुपती बालाजीचा देखावा साकारण्यात आलाय। यावर्षी गोडसे कुटुंबाचं 25वं वर्ष आहे। देखावा साकारण्यासाठी तब्बल 2 महिन्यांची मेहनत लागली, ज्यामध्ये कार्डबोर्ड आणि कागदाचा वापर करण्यात आलाय। नाशिकमधल्या प्रभाग रचनांच्या हरकतीसाठी आज अखेरचा दिवस आहे। आतापर्यंत 74 हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात। आलेल्या हरकतींवर 5 ते 12 सप्टेंबरपर्यंत सुनावणी केली जाणार आहे। नाशिकच्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी साधू संतांची महंतांची भेट घेत चर्चा केली। जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी साधू महंतांची भेट घेतली। साधू महंतांसोबत तपोवन परिसरातील साधुग्रामची सुद्धा त्यांनी पाहणी केली, तर साधुग्रामसाठी 1000 एकर जागा देण्याची मागणी साधू महंतांनी केली। आणि दिल्लीला पुराचा इशारा देण्यात आला। यमुनेच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे। मठ बाजारापासून ते निगमबोध घाटापर्यंत सर्व काही पाण्याखाली गेले, तर अलीपूर उड्डाणपूल बंद करण्यात आले। पुढच्या काही तासात गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबादमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आले। आणि सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे दर 1,06,000 रुपयांच्या प्रतितोळा सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले आहेत, तर चांदीची विक्री 1,23,000 रुपये प्रति किलोनं होते। कोकणातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वे गाडी आज धावणार आहे। आज ही रेल्वे गाडी चालवण्यात येणार असून 20 रेल्वे स्थानकांना थांबा देण्यात आलाय। एकाच वेळी प्रवाशांची गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी सुरू करण्यात आली। मुंबईकरांसाठी 238 वातानुकूलित उपनगरीय गाड्यांची खरेदी करण्यात आली आहे। रेल्वेसाठी 70,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे। स्विगीनं आपली प्लॅटफॉर्म फी वाढवली आहे। ही वाढ प्रति ऑर्डर आता 15 रुपये करण्यात आली आहे। आतापर्यंतची ही सर्वात जास्त प्लॅटफॉर्म फी आहे। सध्याच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढती मागणी आणि नफा लक्षात घेऊन स्विगीनं हा निर्णय घेतलाय। या निर्णयानंतर आता प्रत्येक वेळी जेवण ऑर्डर केल्यावर तब्बल 15 रुपये प्लॅटफॉर्म फी भरावी लागणार आहे। जीएसटीच्या दरात आता 2 स्लॅब लागू असतील। 12 आणि 28% दराचा स्लॅब रद्द करण्यात आलेला आहे। 5 आणि 18% दराचा स्लॅब लागू राहणार आहे। केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय। जीएसटी मधील बदल 22 सप्टेंबरपासून लागू होतील। लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे। दोन्ही महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे। या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही।
दिवाळीच्या आठवड्यात विमान प्रवास 52% महागणार आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे वाढलेला खर्च आणि विमानांच्या कमतरतेमुळे नेटवर्क क्षमता कमी झाल्यामुळे 19 ते 25 ऑक्टोबर या कालावधीसाठी प्रवास महाग आहे. नागपूर जवळच्या बाजारगावमधल्या सोलर कारखान्यामध्ये स्फोट झाला. यामध्ये 15 पेक्षा जास्त कामगार जखमी झालेत. जखमींना नागपूरच्या खासगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. सोलर एक्सप्लोजिव्ह ही खासगी क्षेत्रातली स्फोट निर्माण करणारी सगळ्यात मोठी कंपनी आहे. नाशिकच्या दिंडोरी परिसरामध्ये शिकारीच्या शोधात बिबट्या थेट पोल्ट्री फार्ममध्ये शिरला. पोल्ट्री फार्ममधल्या 7-8 कोंबड्या बिबट्यानं फस्त केल्या. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पोल्ट्री फार्ममधून बाहेर काढलं.